महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली। तब्बल 1.5 तास तिघांमध्ये चर्चा झाली। महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप करताना तारेवरची कसरत करावी लागते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांगल्या खात्यांची मागणी होत असल्यामुळे महायुतीचा विस्तार लांबण्याची शक्यता आहे। भुजबळ आणि वळसेंना साजेसं मंत्रिपद मिळावं अशी मागणी अजित पवारांनी शिंदे फडणवीसांसमोर ठेवल्याची माहिती मिळाली आहे। आणि या बैठकीत भाजप, सेना आणि एनसीपी यांच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकारी मंत्र्यांची समजून काढत असल्याची माहिती मिळाली असून लवकरच भाजप आणि शिवसेना मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा पार पडणार आहे आणि खातेवाटपात भाजप आणि शिवसेनेचा वरचष्मा असू शकतो अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय आणि विधान परिषदेवरती आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा केलाय। या संदर्भात प्रमुख अर्जदार रतन सोहली यांनी याचिका मागे घेतली आहे, त्यामुळे आमदार नियुक्ती प्रकरण तुर्तास निकाली लागलंय। आता राज्यपालांना आमदार नियुक्त करायचे असतील तर ते करू शकतात असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। यातले दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना न्यायालयानं दाद मागायची असल्यास नवी याचिका करण्यास सांगितलंय। तब्बल 2 ते 2.5 वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न रखडलेला होता। उद्धव ठाकरेंनी सोमवारी नागपुरात सभा घेत देवेंद्र फडणवीसांवरती पातळी सोडून टीका केली होती। देवेंद्र फडणवीस नागपूरचे कलंक असल्याचा उल्लेख ठाकरेंनी सभेत केला। या प्रकरणी नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केलं। झाशीच्या राणी चौकात ठाकरेंच्या फोटोला काळं फासत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली। आणि आता उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आज 1:30 वाजता काय बोलतात, फडणवीसांच्या टीकेनंतर उद्धव ठाकरे काय स्पष्टीकरण देतात हे आज पाहावं लागेल। अगदी अर्ध्या तासातच त्यांची पत्रकार परिषद सुरू होईल आणि ती देखील थेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळेल। नागपुरामध्ये गेलेले असता उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवरती केलेली टीका आणि त्यावरून आता भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय आणि आता त्यावरतीच उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात हे आपल्याला थोड्या वेळातच कळेल। दुपारी 1:30 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे। जलयुक्त शिवार योजनेसारखी योजना या महाराष्ट्राला देणे आणि हजारो शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर करणे याकरता एक कर्तृत्व देवेंद्र फडणवीस आहे आणि दुसरे कर्तृत्ववान कोण आहे? कलंकित कर्तृत्ववान। जो कलंक याच्यामध्ये लागलेला आहे स्वतःच्या अहंकारापैकी जलयुक्त शिवार योजना बंद पाडणे हा कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। आता बावनकुळे यांनी या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकली। आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये सुरू आहे। पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावलेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जातोय आणि आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेत। आणि या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसच्या 25 प्रमुख नेत्यांसह राहुल गांधी उपस्थित आहेत। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरती आमदार रवी राणांनी टीका केली होती आणि रवी राणांच्या या टीकेला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी प्रत्युत्तर दिलं। नवनीत राणांचा नवरा अशीच रवी राणांची ओळख आहे आणि आगामी निवडणुकीत मराठी माणूस राणांना त्यांची पात्रता दाखवेल तर बायकोच्या भरोशावर राजकारण करणाऱ्यांनी ठाकरेंवरती टीका करू नये अशी टीका ठाकरे गटाचे नेते नितीन देशमुख यांनी केली। रवी राणा याची व्यक्तिशः कोणतीच ओळख नाही। नवनीत राणाचा नवरा म्हणून एवढीच त्याची ओळख आहे। आणि आता ज्या गेल्या 10 वर्षापासून ज्या तरुणांची दिशाभूल केली
चिंच दाखवून मतदान घेण्यात आलं, चिंच दाखवून. आता तो चिंचचा प्रयोग काही चालणार नाही, कारण की तरुणाच्या लक्षात आलं हे चिंच काही कामाचे नाही. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची जागा दाखवल्याशिवाय इथला मतदार, मराठी माणूस, हिंदुत्वाचा माणूस याला याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत याचा चिंचचा प्रयोग चालणार नाही. पुढची बातमी. अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. युगेंद्र हे अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचे पुत्र आहेत आणि मुंबईच्या वायबी सेंटरमध्ये त्यांनी ही भेट घेतल्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्यात. अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत युगेंद्र पवार आणि त्यांनी आज शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर इथे जाऊन भेट घेतली आहे. युगेंद्र हे अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत आणि ते आज मुंबईतल्या वायबी सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये वेगानं घडामोडी घडतायत. आता पक्ष बळकट करण्यासाठी पवार गट पुढे सरसावलाय आणि पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती आहेत. ते पवार गटातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि तळ कोकणात पहिल्यांदाच पवार गटाचा हा असा मेळावा होतोय. पक्ष बळकटीसाठी आता शरद पवार यांच्या गटाकडून प्रयत्न सुरू आहे आणि आता जितेंद्र आव्हाड हे सिंधुदुर्गात गेलेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर घडामोडी सुद्धा वेगानं घडतायत आणि आता पक्षाला बळकट करण्यासाठी शरद पवार गट पुढे सरसावलाय. त्यांचे नेते जितेंद्र आव्हाड हे सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत आणि पवार गटातल्या कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत आणि तळ कोकणात अशा प्रकारे पहिल्यांदाच शरद पवार गटाचा मेळावा होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीचा मेळावा जो आहे तो कुडाळमध्ये संपन्न होतोय. तळ कोकणातील हा पहिलाच मेळावा असेल आणि या ठिकाणी जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते जे आहेत हे या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करण्याचं काम करणार आहेत. एकूणच जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर कोकणातील ही पहिलीच सभा होणार आहे आणि या सभेला या ठिकाणी संबोधित करताना जितेंद्र आव्हाड जे आहेत हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी बांदा असेल, कुडाळ असेल, त्याचप्रमाणे सावंतवाडी असेल या ठिकाणी त्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याची जी एकंदरीत परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला कोणताही परिणाम दिसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. एकूणच जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत त्याचप्रमाणे कार्यकर्ते जे आहेत ते कुडाळमध्ये एकवटलेले आहेत आणि या ठिकाणी आता काही वेळातच राष्ट्रवादीचे जे नेते आहेत जितेंद्र आव्हाडजी त्याचबरोबर त्यांचे काही कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी असतील आणि ते या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. एकूणच संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा जो मेळावा आहे हा एकीकडे पक्ष पल्लवित करण्याचं काम जे आहे ते करणार आहे असं म्हटलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यांच्या कार्यालयातल्या एका कार्यकर्त्याच्या मोबाईलवरती फोनवरून ही धमकी देण्यात आली. दरम्यान धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी महाडमधनं ताब्यात घेतलंय. धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे प्रशांत पाटील आणि तो कोल्हापूरच्या जरंतगडचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं सुद्धा प्राथमिक तपासात समोर आलंय असं पोलिसांनी सांगितलं. धमकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. भुजबळांच्या ऑफिसवर आलाय का फोन? नाही, मोबाईलवर लावला सर आपण फोन. संतोष गायकवाड बोलतो, बोला. भुजबळांच्या ऑफिसमध्ये आलाय का म्हटलं? हा, काय झालं? त्यांची सुपारी मिळाली मला मारायची. हा, त्यांना मारायची सुपारी मिळाली मला. तुम्हाला काय सुपारी मिळाली? हा, त्यांना मारायची. कोण बोलताय तुम्ही? प्रशांत पाटील बोलतोय. त्यांना मारायची सुपारी मिळाली. त्यांना उद्या मी मारणार. आपण सांगून काम करतो म्हणून मी तुम्हाला सांगायचं. कोणी दिली सुपारी तुम्हाला? दिले असेल कोणीतरी. माझ्या सहकार्याने सांगितलं तर माझा फोन त्यांच्याकडे होता आणि ते बोलताना त्यांनी कोणी सांगितलं की आम्ही भुजबळांना जीवे मारणार आहे आणि मी सांगून मारतो म्हणून तुम्हाला फोन केला की आम्ही त्यांना ठार करणार. कुठेतरी महाडमध्ये त्यांना अटक करण्यात आली. आता ते काय कारण आहे वगैरे ते शोधतील. तिचा बंदोबस्त तर आम्ही वाढवलाच,
पण पॅरलली त्या कॉलवरती काम करणं सुरू केलं तर तो नंबर हा कोल्हापूरच्या प्रशांत पाटील, चंदगड इथल्या प्रशांत पाटीलचं असल्याचं समजलं. त्याचबरोबर त्याचं लोकेशन हे महाडला मिळालं. महाड पोलिसांनी 4 वाजता त्याला ताब्यात घेतला तिथून आणि नंतर पुणे क्राईम युनिटची 1च्या टीमने त्याला ताब्यात घेऊन इकडे आणलेलं आहे. तर तो इसम हा चंदगडचा आहे. थोडंसं मेंटली त्याला प्रॉब्लेम दिसत आहे प्रायमाफेसी आणि अजूनही तो दारूच्या नशेतच आहे. इथंच वाघोलीला काम करत होता परंतु ट्रेकिंगसाठी तो महाडला गेला होता. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. हनी ट्रॅपमध्ये अडकलेला डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकरनं इतर 2 महिलांना डीआरडीओच्या कार्यालयामध्ये बोलावून अत्याचार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही माहिती समोर आली असून दोन्ही पीडित महिलांना डीआरडीओच्या कामाचं टेंडर देतो म्हणून प्रदीप कुरुलकरनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. कुरुलकर यानं सोशल माध्यमातून पाकिस्तानी हेर जारादास गुप्ता हिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून देशातली महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्या प्रकरणात सध्या तो तुरुंगात आहे आणि 3 मे रोजी दहशतवाद विरोधी पथकानं कुरुलकरला अटक केली आहे. आता बातमी नाशिकमध्ये. तिथे भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे कारण जुलै महिन्याच्या पहिला आठवडा संपला तरी अद्याप मुसळधार पाऊस काही झाला नाहीये. त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत. सध्याच्या घडीला नाशिकच्या धरणामध्ये फक्त 27% पाणीसाठा शिल्लक आहे आणि जून महिन्यात देखील सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. तर येणाऱ्या काही दिवसात पावसाचं आगमन न झाल्यास भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि आता तर जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुद्धा संपत आला तरी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव, येवला आणि मनमाडसह ग्रामीण भागामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे नदी नाले कोरडे पडलेत, विहिरींनी देखील तळ गाठलाय. पाऊसच नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांवरती ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात 103 गावं आणि वाड्यांना 57 टँकरनी पाणीपुरवठा केला जातोय. शिवाय पावसाअभावी पेरण्या देखील खोळंबल्यात. ज्यांनी पेरण्या केल्यात त्यांच्यावरती दुबार पेरणीचं संकट आलंय. याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावात नदीवरचा साकव कोसळला आणि सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या साकवाचा वापर शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ ये-जा करण्यासाठी करत असतात. ऐन पावसाळ्यात हा साकव कोसळल्यामुळे आता ग्रामस्थांना 2 किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे.